मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीची सरकारकडून दखल घेतली जात नाहीये। त्यातच त्यांची प्रकृती चिंताजनक बनत चालली। त्यामुळे संतप्त झालेल्या मराठा समाजाने राज्य सरकारच्या निषेधार्थ आज धाराशिव जिल्हा बंदची हाक दिली होती। त्यामुळे आज सकाळपासूनच शहरातील सर्व व्यावसायिकांनी या बंदमध्ये सहभाग घेत बाजारपेठ आणि दुकाने बंद ठेवल्याचं पाहायला मिळालंय। समस्त धाराशिवकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे। या ठिकाणी आपण पाहताय संपूर्ण जिल्हा कडकडीत बंद आहे। सर्व शाळांच्या आमच्या आव्हानाला सर्व शाळांनी प्रतिसाद दिला आहे। त्यांनी शाळा सोडून दिलेले आहेत। या ठिकाणी आपण धाराशिवमध्ये पाहतोय कडकडीत असा बंद आहे। आज मनोज दादांचं हे या वर्षातलं 6वं आंदोलन आहे, उपोषण आहे। त्यांच्या या आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे। त्यांची परिस्थिती बघता, त्यांची जी आता त्यांची तब्येत अत्यंत खालावली आहे, त्या खालावलेल्या तब्येतीकडे बघून आमच्या भावना खूप हळहळ व्यक्त होत आहे। मराठा समाजाच्या भावना उग्र होत आहेत। आता तरी सरकारने थांबावं, आता तरी त्यांनी मराठा आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर मार्गी लावावा, हीच आमची मागणी आहे। यानंतर ही मागणी खूप आक्रमक स्वरूपाने आम्ही इथून पुढे आम्ही मान्य करू। मागणी काय नेमकी? मराठा आरक्षणाला आरक्षण दिलेलं आहे, नेमकी मागणी काय? मराठा समाजास ओबीसी अंतर्गत 50% आतूनच मराठा समाजास आरक्षण मिळावा, हीच आमची मागणी आहे। आम्हाला इतर तुम्ही काय देताय, तुम्ही लाडकी बहीण देताय, लाडका भाऊ देताय, आम्हाला त्याची काही देणे घेणं नाही। तुम्ही हैदराबाद गॅजेटचा विषय आहे, मुंबई गॅजेटचा विषय आहे, कोल्हापूर गॅजेटचा विषय आहे, या सर्व गॅजेटमधून मराठा समाजास आरक्षण मिळावं, ओबीसी आतूनच ओबीसी मधूनच मराठा समाजास आरक्षण मिळावं, हीच आमची मागणी आहे, हीच मनोजदादाची मागणी आहे। आणि मनोजदादाच्या मागणीसाठीच आम्ही त्यांना पाठिंबा द्यायसाठी आज आम्ही धाराशिव बंद केलेला आहे।